देतोय रे तू? काय त्रास देतोय रे? ओय अगदीपणा करतो, घाबरतो 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 घाबरतो, पाडशील मला. सांगा अशा वातावरणात तुम्हाला कुठलं गाणं आवडतं ऐकायला? टिप टिप बरसा पाणी. हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज बऱ्याच दिवसानंतर छान असा हेवी लंच मी रेडी करते. आज आहे सॅटरडे, म्हणजे सॅटर्डेच्या दिवशीचं रुटीन मी शेअर करते. तर सॅटरडे होता, महेशसुद्धा आज घरी होते. तर बऱ्याच दिवसानंतर आज छोले भटुरेचा मी प्लॅन केलेला आहे. खरं सांगायचं झालं तर छोले माझ्या घरामध्ये नेहमीच होतात, तुम्ही पाहिलंही असेल. पण भटुरे मी खूप कमी बनवते, म्हणजे महिन्यातून एक वेळा किंवा 2 महिन्यातून एक वेळा कधीतरी ते बनतात. इतर वेळेला छोले असले ना की त्याच्यासोबत आपली काय म्हणतात फुलके किंवा मग छोटी आपली चपाती नॉर्मल तेवढंच मी बनवते. आणि असं घरी असले ना महेश की मग लंचमध्ये मी ठीक आहे ते बनवते, कारण मग त्या दिवशी भटुरे बनतात. आणि हे दोन्ही जे पदार्थ असतात ना ते खाल्ल्यानंतर म्हणजे थोडं हेवी होतं, म्हणून मग ते लंचमध्येच बनवले जातात. आणि भटुरे एकतर म्हणजे मैद्याचे आणि दुसरं म्हणजे की ऑइली, त्यामुळे मग ते मी खूप कमी बनवते. आणि छान असं जिरा राईससुद्धा मी रेडी केलेला आहे. तर मस्त असं जेवण झालेलं होतं आमचं आजचं. छान जेवण वगैरे आटोपलं, घरातली सगळी कामं आटोपली आणि काही प्लॅन्स होते आज बाहेर जायची, 2-3 कामं होती ती करायची होती. तर ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, पण त्यातलंच आता जे काही मी शूट केलेलं नाही आहे ते मी आता सांगते. तर शॉपिंगला पण जायचं होतं, कारण सोहमला काही शॉपिंग करायची होती, त्याला काही काय म्हणतात शूज वगैरे काही घ्यायचे होते स्कूलसाठी सुद्धा, आणि एक स्नीकर म्हणजे त्याचे जे ऑलरेडी आहेत ना आत्ताचे ते त्याला होत नाही आहेत, त्यामुळे मग तो म्हणाला की मी नवीन घेतो, मग तेही घ्यायचं होतं. तर आणि स्कूल युनिफॉर्म घ्यायचा होता मोस्टली, म्हणजे ते राहून गेलेलं आहे. तर म्हटलं चला आजच जाऊन घेऊन येऊया. आणि सोहम आमच्यासोबत बाहेर यायला तयार होत नाही, त्याला यायचंच नसतं आमच्यासोबत. पण म्हटलं स्कूल युनिफॉर्म घ्यायचा आहे, कपडे तुला घ्यायचे, शूज पण तुलाच घ्यायचे, तर तुला यावंच लागेल. म्हणून तो रेडी झाला आणि त्यानंतर मग सगळं आटोपल्यानंतर आम्ही गेलो होतो. स्कूल युनिफॉर्म पण घेऊन आलो आणि झुडिओमध्ये गेलो होतो, त्याला स्निकर्स तिथले आवडले होते तर तिथे बघायला गेलो. आणि जे त्याला हवे होते ना ते त्याच्या साईजमध्ये अवेलेबल नव्हते, म्हणजे पायामध्ये त्याच्या जातच नव्हते. मोठा नंबर पाहिजे होता त्याला, आणि ते आमच्या इकडे 2 झुडिओ आहेत, दोन्ही झुडिओमध्ये आम्ही व्हिजिट केली, पण दोन्ही ठिकाणी ते अवेलेबल नव्हते. आणि स्कूल शूज त्याने बघितला तर तोही त्याला आवडला नाही, जास्त जड आहे, मग याची लेसच मोठी आहे, मग याचं बॉटमच मोठं आहे. बाप रे बाप, इतके नखरे असतात ना सोहमचे. तर मग त्याला ते आवडले, आणि पर्सनली मला पण ते काही आवडलंच नव्हतं. पण काय असतं ना, आता सध्या सोहम मोठा, म्हणजे आता मोठा झाल्यानंतर कसं लहान मुलं असतात तोपर्यंत आपण थोडं बोलून समजवून ते करू शकतो, पण मोठे झाले ना मुलं की ऐकत नाहीत, म्हणून मग मी आता बोलणंच सोडून दिलेलं आहे. सो त्यामुळे मग त्याला काही आवडलं नाही, आणि मग म्हटलं आवडलं नाही तर जबरदस्ती घेण्यात काही पॉईंटच नाही आहे, मग ते घेतलं नाही. फक्त जबरदस्तीचे 2 टी-शर्ट मी घेतले, एक सोहमसाठी आणि एक महेशसाठी. महेशला तर नकोच होतं, पण म्हटलं मला आवडलं म्हणून मी घेतलं त्यांच्यासाठी. तर ती शॉपिंग केली. त्यानंतर स्वीट वगैरे पण काही आणलं, आणि आणखी 1-2 कामं होती बाहेरची. स्टेशनरीत काही काम होतं, काही मेडिसिन्स आणायच्या होत्या आईंच्या. महेशच्या सुद्धा मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा की महेशला डॉक्टरांकडे जायचं होतं, म्हणजे आय स्पेशालिस्टकडे. तर तेही बघायचं होतं, आणि प्लस त्यांचा हात, म्हणजे जो उजवा हात आहे ना त्याला हलकंसं काय म्हणतात इंजुरीसारखं झालेलं आहे. तर ते ऑर्थोपेडिकला दाखवलं, तर त्यांनी काही मेडिसिन रिकमेंड केलेल्या होत्या, त्यासुद्धा आणायच्या होत्या. आणि आमच्या घरामध्ये ना हा त्रास आता खरंच आम्हाला दोघांना सुरू झालेला आहे, मला तर झालेलाच आहे. आणि हो, याच्यावरूनच आठवतं की तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहे, पण ते माझ्याने होतच नाही. आणि आता ॲक्च्युली त्या गोष्टीला बरेच दिवस झाले, म्हणून मग मी विचार करते की जाऊ दे, आता शेअर करून पण काय फायदा आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणणार झालं कधी ना आता शेअर करते, म्हणून मग म्हटलं राहू देऊ, पण बघू कधीतरी वाटलं तर थोडं डिटेलमध्ये नाही पण थोडंसं शेअर करेल. तर असा पुढचा आमचा म्हणजे दिवस होता. आणि तुम्ही इथे बघू शकता की भटुरे किती मस्त टम्म फुगलेले, असे गरमागरम भटुरे ना मस्त लागतात गरमागरम छोल्यांसोबत खायला, आणि खरंच एकदम क्रिस्पी झालेले होते आजचे. आणि महेश माहिती मला काय म्हणत होते, भटुरे म्हणतेस तर भटुरेच बनव, पुरी बनवू नको. ते मला चिडवत होते. का माहिती का, काय होतं ना, आता भटुरे म्हटलं तर साईजमध्ये मोठे असतात, तर ते तेवढ्या तळण्यासाठी तेवढं तेल टाकावं लागतं, मोठी कढई ठेवावी लागते. आणि मग ते एवढं तळणीचं तेल मग उगाचंच, कारण दुसऱ्या भाज्यांसाठी मला ते नाही, म्हणजे पोळ्यांना लावलं तर त्याचाही वास येतो, आणि भाज्यांना लावलं तर त्याची टेस्टसुद्धा वेगळी होते.
म्हणून मग मी शक्यतो खूप जास्त तेल असं हे नाही करत, छोट्याच कढईमध्ये आपलं जेमतेम तेलामध्ये तळून घेते. पण त्यांचं ते मला असे चिडवत होते, म्हटलं नाही नाही, म्हणून मग मी आज म्हटलं मोठेच भटुरेच बनवणार. तर तुम्ही बघू शकता की इथे मोठी कढई एक माझी ऑक्युपाय झालेली होती, मोठ्या कढईत मी भाजी बनवलेली होती, म्हणून ही स्टीलचीच कढई मी ठेवलेली आहे. आणि आज भटुऱ्यांसारखे मोठ्या साईजमध्ये बनवलेले आहे, पुऱ्यांसारखे छोटे छोटे मी बनवलेले नाही आहे. आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं. आणि आजचे छोले ना, छोलेची भाजी पण खूप मस्त झालेली होती. फक्त भटुरेच दाखवते मी तुम्हाला. इथे माझा जिरा राईससुद्धा रेडी होता आणि हे आहे छोलेची भाजी. तर मस्त झाले होते. म्हणजे आज ना कमी शिट्ट्यांमध्ये छोले एकदम परफेक्ट कुक झाले होते. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना की अर्धे शिजतात ना अर्धे कच्चे, म्हणजे 2 वेळा मला कुकर लावावं लागतं. त्यानंतर मग सगळं आटोपल्यावर आता इथे मी आणि महेश गेलो होतो सोहमच्या स्कूलमध्ये. काही डॉक्युमेंट्स घ्यायचे होते आम्हाला, कलेक्ट करायचे होते. आणि येताना बघा पाऊस सुरू झाला, म्हणजे कमी झालेला पण वातावरण खूप छान होतं. म्हणजे बाहेर हिरवं वाटत होतं फक्त तेवढंच, पण बाहेर उतरायचं किंवा असं जायचं तर मला अजिबात आवडत नाही. छान एन्जॉय केलं. चला पुढचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. अशा वातावरणात तुम्हाला कुठलं गाणं आवडतं ऐकायला? मला टिप टिप बरसा पाणी. तुम्ही ते सॉन्ग पण कमी करून ठेवले. भारी वातावरण झालेलं आहे, मस्त पाऊस सुरू आहे बाहेर. आणि महेशची काय खायची इच्छा होती महेश? कसले भजे? पकोडे. पकोडे पकोडे म्हणजे आलूची भजी, बटाटा भजी, कांदा भजी, मिरचीचे भजे मस्त. आणि त्याच्यासोबत गरमागरम अद्रकवाली चाय. ओके नाही? मलाई मार. मस्त वातावरण झालंय आणि आम्ही निघालोय बाहेर असंच फिरायला नाही, कामाला. सोहमच्या स्कूलमध्ये गेलो होतो, कारण सोहमचे मार्कशीट वगैरे आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कलेक्ट करायचे होते स्कूलमधून दुपारच्या वेळेला. आणि त्यामुळे महेश आज लवकर घरी आले होते हाफ डे घेऊन. तरी पण काम अर्धवट झालेलं आहे. काय शाळेचे कामं असे असतात, साहेब लवकर घरी आले हाफ डे घेऊन आणि परत एकदा यावं लागणार आहे. आणि शाळा इतकी लांब आहे आमच्या घरापासून की, आणि अशा वातावरणात पावसाच्या याच्यामध्ये तर मला खूप भीती वाटते बाहेर निघायला. आणि महेशला तेच सांगते की मला पावसाळ्यामध्ये आवडत नाही बाहेर यायला. ते म्हणतात असं कसं म्हणतेस तू? आता सांग, सगळीकडे पाणी भरलेलं आहे आमच्याकडे आणि अशा वातावरणात कोण निघणार बरं बाहेर? ओलं होण्याची गोष्ट वेगळी असते. महेशला ओलं व्हायला खूप आवडतं पावसामध्ये. ते असे बहाणे शोधत असतात की कधी बाहेर निघायचं आणि कधी ओलं व्हायचं. मला ते अजिबात आवडत नाही. मी जो पहिला पाऊस येतो ना, यावर्षी तर ते पण नाही झालं का? यावर्षी तर ते पण नाही झालं, कारण मोस्टली इकडे पाऊस रात्रीच्याच वेळेला पडलेला आणि रात्री तर मला अजिबात भिजायचं नव्हतं. आणि आता आज दिवसभर चालू आहे तर म्हटलं नको, माझी हिंमत नाही होत. कारण एकतर केस वाढले नाही, ते झालं ना तर सर्दी वगैरे सगळं बाबा रे बाबा, मला तर भीतीच वाटते. त्याच्यामुळे मी असं भिजायला कधीच जात नाही. जे यांना आवडतं खूप, सोहमला आणि महेशला पावसात भिजायला खूप आवडतं आणि मी यांच्या बिलकुल विरुद्ध आहे. मला असं पावसात बाहेर निघायला पण आवडत नाही. पण आता मजबुरी आहे म्हणून मग साहेब घेऊन आले मला बाहेर. म्हणजे शाळेमधलं पण काम झालं आणि त्यानंतर आणखी आम्हाला जायचंय. कुठे जायचंय? डोळे चेकअप आहे महेशचं, तर ते करायला जायचंय. आणि माझं डेंटिस्टकडे यायचंय, माझा दात दुखतोय. आता बघूया. मला वाटते फार भीती. तुम्हाला पण असं होतं का? तुम्हाला डॉक्टरची भीती? मला डॉक्टर या नावानेच भीती वाटते. तो कुठलाही डॉक्टर असू द्या. आणि माझे पंगे डॉक्टर लोकांचेच होतात, जावंच लागतं. आता दात दुखी म्हटल्यानंतर ते इग्नोर करू शकत नाही, जावंच लागणार आहे. आणि अशा वातावरणात बघूया आता किती आता झाले, 3:45, 3:30. आता बघूया आहे की नाही. डॉक्टर असले तर बरं आहे. चला. देतोय रे तू? काय त्रास देतोय रे? ओय
अगदीपणा करतं, घाबरतं पाडशील मला. पाडा. आता हे जे मी तुम्हाला दाखवते ना, हे त्या दिवशीचं नाहीये, काही दिवसांपूर्वीचं आहे, जे की मी शूट करून ठेवलं होतं. पण ती क्लिप मी म्हणजे त्या दिवशी ब्लॉग शूट केलं नाही म्हणून ते राहिलं. तर मग मी ते या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे की चला महेश ज्या दिवशी घरी असतात त्या दिवशी असे पेंडिंग कामं आम्ही कंप्लीट करतो. तर आज ना डीमार्टला गेलेलो होतो महेश आणि मी, आणि सोहम पण आलेला होता सोबत. आज बऱ्याच दिवसानंतर सोहम आमच्यासोबत डीमार्टमध्ये आलेला होता. तर मग डीमार्टमधून बरंच काही सामान घेऊन आलो, कारण लास्ट 2 टाईम्स ना आम्ही असं बाहेरूनच काहीतरी जसं लागेल तसं आणत होते. पण म्हटलं आज नाही, प्रॉपर डीमार्टमध्ये जाऊया. आणि आणखी एक गोष्ट, महेशला म्हटलं की नाही घरामध्ये काहीच स्नॅक्स नाही आहे, तर आपण आता स्नॅक्स आणायलाच जाऊया म्हटलं काहीतरी छान. तर इकडचं असं फेमस हे सोनलबेन खाकरावालाचं एक आहे फ्रँचायझी, सगळीकडेच असतात अहमदाबादमध्ये, म्हणजे ऑल ओव्हर गुजरातमध्ये भरपूर ठिकाणी असतात. तर आम्ही जिकडे राहतो तिकडे हे सोनलबेनचं शॉप आहे. सो म्हटलं चला बरेच म्हणजे काय मला वाटतं वर्ष झालं असेल आम्ही इकडे गेलोच नाही. म्हटलं आज जाऊया आणि असे छान चटपट स्नॅक्स नाही का, बऱ्याच वेळेला छोटीशी भूक लागते, मग काय खायचं असं होतं. मग त्या भुकेसाठी, आणि आता सोहम क्लासला वगैरे जातो ना, तर म्हणजे काय म्हणतात प्रॉपर असं नाश्ता वगैरे घेऊन जात नाही, त्याला असे ड्राय स्नॅक्स लागतात. म्हणून म्हटलं थोडं थोडं घेऊन येऊया. तर इथे ना ही गोड शंकरपाळी मला खूप आवडतात, तर मग मी ती घेऊन आलेली होती. इथे हे चनाचोर म्हणतात बघा आपल्याकडे, विकायला येतात, ते छान असं बनवून देतात. तर हे आणलेलं आहे, आणि ते बनवून म्हणजे मुंगचोर पण येतं याच्यामध्ये. आज आम्ही चनाचोर आणलेला आहे. आणि त्यानंतर हा खाकरा आणलेला आहे, जिरा खाकरा आणलेला आहे, आणि मिनीमध्ये आणलेला आहे. मोठा जो असतो ना तो बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या वेळेला टेस्ट लागली नाही ना, आवडली नाही, तर मग तो वाया जातो आणि क्रिस्पी पण राहत नाही या वातावरणामध्ये. ओके, सो म्हटलं हा छोटासाच यावेळेला घेऊया, आणि हा खूप मस्त म्हणजे आवडला सगळ्यांना. त्यानंतर हे मी पिस्ता बदामचे कुकीज आणले होते, मला कुकीज आवडतात, तर म्हटलं चला यावेळेला थोडं वेगळं घेऊया, म्हणून मग कुकीज मी घेतलेले आहेत. आणि खूप टेस्टी होत्या. म्हणजे सोहमचं आणि त्यांचं सुरू होतं की तू खाणार. आता नवीन काही घ्यायचं म्हटलं ना की या दोघांचं हेच असतं की तू बघ मग. आणि माझा विचार असा असतो की जर मला नाही म्हणजे आवडलं नाही म्हणण्यापेक्षा सर्वांनी मिळून खाल्लं तर ते संपत एखादा पदार्थ, नाही तर आणल्यानंतर मी एकटीच खाणार तर ते लवकर संपणार नाही म्हणून. तर पण आवडलं सर्वांना. त्यानंतर हे छोटे छोटे मावा केक्स आणले होते, कप केक्स, ते पण मस्त टेस्टी होते, एकदम फ्रेश होते. हे सोमचं आवडतं सोया स्टिक वगैरे. त्यानंतर ही साधी बुंदी आणलेली होती, बऱ्याच वेळेला बुंदीचा रायता वगैरे करते किंवा मग ताक वगैरे बनवलं तर त्यामध्ये टाकण्यासाठी. आता ताक वगैरे कमी केलं पण दही वगैरे असतंच. त्यानंतर हे शेव आणलेले आहे. हे शेव ना अगदी फिकी असतात पण मस्त लागतात ते. काही पण बऱ्याच वेळेला आपण मटकीची भाजी वगैरे पण केली ना की मी त्याच्यामध्ये टाकून खाते, किंवा कधीतरी भूक लागली भेळ वगैरे मध्ये टाकायला मस्त लागतात. हे स्ट्रॉबेरी पारा असं लिहिलेलं, म्हणजे स्ट्रॉबेरीचे शंकरपाळ्यांचा शेप आहे म्हणून पारा म्हटलेलं आहे, बाकी गोड म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे. हे काय म्हणतात ते मुलं दुधामध्ये टाकून खातात बघा, कॉर्नफ्लेक्ससारखं, चोकोज से तसंच आहे ते. त्यानंतर हे तर रत्नामी सेव आणलेले आहेत, जे की थोडं स्पायसी असतात, टेस्टी असतात, याची भाजी मस्त लागते म्हणून मग ते आणले. आणि त्यानंतर हे आपलं मुखवास आहे हा, तर घरी मी बनवला नाही, म्हटलं तिथे दिसला तर मग ते सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि इकडे ना असे छोटे छोटे पाऊच वगैरे पण देतात, मिरचीचे, चटणीचे वगैरे सॅम्पल असतात ते. इकडे या मिरचीचं जे दिसतं ना तुम्हाला छोट्या पाऊचमध्ये, ते तर खूप फेमस आहे इकडचं. आणि कच्च्या मिरच्या असतात ॲक्च्युली, मला तर ते आवडत पण नाही, पण ते देतातच त्यासोबत फ्री म्हणून घेऊन आली. त्यानंतर इथे मी मध्येच काहीतरी तुम्हाला दाखवलं. आणि आता ही कचोरी, लिली कचोरी याला म्हणतात. सो हे पण टेस्टी लागते, थोडी गुडचट असते ॲक्च्युली. गुडचट काही आवडत नाही, म्हणजे सोमला आवडते म्हणून त्याने ती आणलेली होती. तर असं हे सगळं सामान आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि हे बघा, हे लोणचं जे म्हणत होती ना ते आहे. हे कच्च्या मिरच्या असतात बरं का, मिरचीचा प्रकार पण थोडा वेगळाच असतो. त्या मिरच्या असतात आणि आपली पिवळी मोहरी असते ना, त्याचं तेलामध्ये टाकून ते मोहन दिलेलं असतं काहीतरी. मला तर खरंच आवडत नाही, दिलं म्हणून ते आणलं. बऱ्याच वेळेला ते कोणाला तरी दिलं जातं किंवा मग फेकण्यात पण जातं बरं का. हे काहीतरी चटणीचे प्रकार त्याने दिलेले, आता बघूया. आणि हे एवढं सगळं स्नॅक्सचं आयटम घेतलेले आहेत, आणि याचं बिल मी तुम्हाला दाखवते. घेताना काहीच वाटत नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महाग येतात, पण ठीक आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणजे ज्या गोष्टी आवडतात आणि त्या आपण खातो, तर त्याचा पैशांचा विचार आपण तिथे केला जात नाही. पण आणल्यानंतर ते खाल्ल्याच गेल्या नसेल किंवा मग वाया गेलं तर त्या गोष्टीचं दुःख मात्र वाटतं. तर तुम्ही इथे बघू शकता 1008 असं बिल झालेलं होतं.
त्यानंतर स्वीट वगैरे सुद्धा आणलेले होते, कारण बरेच दिवस झाले घरामध्ये स्वीट आणलेले नव्हते, म्हणून मिठाई वगैरे सगळं आणलेलं होतं. तर असा आमचा आजचा थोडासा बिझी लेझी असा डे होता. लेझी असं म्हणता येणार नाही, कारण बरेचसे आम्ही कामं केलेले आहे या दिवशी. तर मोस्टली सॅटर्डेला महेश घरी असले की असेच आमचं रुटीन असतं. तर आजचा हा तोडका मोडका व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. होप आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.